नमस्कार, मी गुरु पातळे पुन्हा एकदा लाईफस्टाईल कोकणवरती तुमचा स्वागत करतोय। तर आज आपल्या कासाडे गावात धुमावाडी टुर्नामेंट चालू म्हणजे 3 दिवस चालू आहेत। आज 34 दिवस। आज क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि एक त्याच्यामध्ये एक एक्झिबिशन मॅच आहे। म्हणजे अर्धो गाव 4 वार्ड असे मिळून अर्धो गाव अशी एक एक्झिबिशन मॅच आहे। म्हणजे कासाडे गावाच्या इतिहासात ही पहिल्यांदाच अशी मॅच होता। त्याबद्दल मी धुमावडकरांका सगळ्यांका त्यांच्या मंडळांका म्हणजे काय म्हणतात आभारी आहे। म्हणजे जेणेकरून ह्या नवीन काहीतरी त्यांनी चालू केला नाही त्याच्याबद्दल माका पण समाधान आहे की असा काय नाही काय क्रिकेटच्या बाबतीत असं काय नाही काय घडत राहावं जेणेकरून लोकांचं म्हणजे आपल्या यंग पोरांचं एक दृष्टिकोन क्रिकेटच्या संदर्भात एक बदलत जाईल आणि आपल्याकडनं एखाद दुसरं तरी प्लेअर म्हणजे आपल्या वरच्या लेवलला जाऊन खेळत। आता तुमका वाटत मी कलंबात आहे, पण कलंबात म्हणजे एकदम ग्राउंडला लागूनच रोड आहे। रोडच्या बाजूकच ही बाग आहे। त्या बागेत मी शूटिंग करते, तुमचं दाखवतो आता मी। आता मी तो हे चाललंय ग्राउंडवरती चाललंय म्हणजे ग्राउंडवरती चाललंय ग्राउंड चांगला समजा निसर्गरम्य अशा वातावरणात ही टुर्नामेंट चालू आहे। पाण्यासाठी जारवे ठेवलेला काजी काजी अजून धरलं नाही। गेल्या वर्षी फका तरी पडलेली, यंदा फका पण नाही पडली। काय काय अजून फका पण नाही पडले। मोरच गेल्या वर्षी फका पडलेली। तर साटमवाडी आणि भोगले पारकरवाडी यांची क्वार्टर फायनल चालू आहे आणि त्याच्यानंतर अजून एक क्वार्टर फायनल आहे बंडवाडी आणि मापारवाडी। त्याच्यानंतर मग ते 2 सेमीफायनल आणि 2 सेमीफायनलच्या मध्ये एक्झिबिशन मॅच होती असं माझा अंदाज आहे। इकडे यांनी भुर्जी गावचा वगैरे दुकान टाकला आणि ह्या भुर्जी थोडीशी तयार आहे याच्यात टोपात तुमका खावची असेल ते पण खावा, पण ह्या काय लाईव्ह नाही त्याच्यामुळे तुमका आता समजणार नाही। व्हिडिओ येत लाईव्ह नसल्यामुळे काय समजणार नाही। भुर्जी हा, कलिंगड हा, अंडा पावा, कलिंगडा कापले म्हणजे कलिंगडा कापलेले देशी पाव चटणी मिठीचा लक्षात तो आमचं सालवडकर आणि आमचे कासाड्याचे उत्कृष्ट कॉमेंटेटर लक्ष्मीकांत आडविडेकर। धन्यवाद गुरु, आपलं स्वागत आहे। आपलं गावठी बोलायचं आपण, मी आपलं गावठीच आहे। माझा कस आज मी पणाला लावणार आहे। कॉमेंट्री ती होते, आज माझी टीम अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये टिकून आहे। तुमची मॅच कधी आहे? आमची मॅच आता नेक्स्ट लगेचच आहे, लगेच पुढची मॅच आहे। कोणासोबत कांडाप काढू आम्ही, बघू मापारवाडी पण कमी नाही। अक्षय धुरी हा त्यांच्या ओके। हे का तुम्ही ओळखतास कांद्याक तो मागच्या व्हिडिओत, पण तो अजून व्हिडिओ मी अपलोड केले हा गाव म्हणजे मुंबई जाताना तो कांदो आणि हे सगळे नवीन होते बंडोचे प्लेयर। आणि हो बघा कासारड्याचं सचिन तेंडुलकर, गणेश कोलते आज एका जाऊचा होता कुडाळात त्याची फायनल होती, पण वाडीसाठी त्यांना ती कुडाळची फायनल त्यांना ह्या केला काय म्हणतात सॅक्रिफाईस केलं। वाडी महत्वाच्या, गाव महत्वाचा, बाकीचा नंतर बरोबर ना। माका पण नेत होतो पण मी काय जाणार नाही होतं, आपल्या गावात सोडून काही लांब जायचा। ठीक, आता याच्यानंतर त्यांची मॅच आहे बंडवाडी आणि मापारवाडीची मॅच आहे क्वार्टर फायनल। सरपंचांची टीम हरली। फायनलचो सामनावीर अक्षय धुरी ते का कलिंगड भेटला। हे कोणातर्फे कलिंगड देऊन सन्मानित केले जात आहे। नवीन पारदर्शक पाहायला भेटेल या स्पर्धेदरम्यान। आगळं वेगळं पारदर्शक मी झालं व्हिडिओ काढतोय, फोटो नाही काढतोय। पाहायला भेटेल या स्पर्धेदरम्यान बक्षिसाचा मॅन ऑफ द मॅच अक्षय धुरी।
पाहायला भेटे गोलंदाज यश याची त्यानंतर आता मात्र खरपोचा मात्र घेतला जातोय दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. त्यामुळे सुरेख चेंडू त्याच प्रकारचा फटका यावेळेस देखील 2 षटकाची दुरी भेदत चेंडू यावेळेस लॉंग ऑफ सीमरचे बॉर्डर पलीकडे 4 धावांसाठी पहिला सेमीफायनल सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला भेटतोय. यावेळेस गोलंदाजी मार्गाने गोलंदाज युवा गोलंदाज आयुष पाळेकर सज्ज वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं षटक घेऊन पाहायला भेटेल 2 मराठा संघांमध्ये एका बाजूने विद्याधर नकाशे दुसऱ्या बाजूने संतोष पारकर. अमित राणे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. नागेश्वर क्रीडा मंडळ यांच्याकडून 1500 रुपये पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. आणि हिंदुत्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांची प्रतिमा देण्यात येणार आहे आणि रोख 10,000 रुपयाचा धनादेश. म्हणजे मला वाटतं या ठिकाणी साक्षात हे सगळे आर्थिक दाते हे कुबेराच्या रूपात आहेत असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सदोदित आर्थिक बरकत एकदा उत्स्फूर्त टाळ्या या सगळ्या आर्थिक दात्यांसाठी होऊन आग्रहाची विनंती. कासारड्याचे सचिन तेंडुलकर आणि ह्यो कोण आहे विराट कोहली नाही राहुल द्रविड राहुल काय झालं रे नाही तुमचं डायलॉग मी मगाशी ऐकले काय विषय नाही. या सगळ्या गोष्टी लाईव्ह बघता येणार. जर बॅट्समन लागले आउट झाले तर ताबडतोब पण 4 बॅट्समन त्यांना पाठवून त्यात 1-2 बॉलर फक्त घेऊचे लागतात आपल्याला. जर लागली गरज तर बॅट्समनची तुमच्याकडे जर चांगले बॅट्समन होते ना त्याशिवाय खेळूचा बॉलर आपल्याला लागलो तर घेऊच जा. पहिले 4 बॉलर कांदो 4 5 6 हे 6 बॉलर आपल्याकडे ते कधी वापरायचे कोणाचे आपण ठरवू मॅच मध्ये. आता आपल्याला ते वापरूचे नाही फक्त आपल्याला बोलून ठरवलं लागलो नाही. विद्या मेला काय रेकॉर्डिंग चालू आहे. चौकार छत्रछाया के नीचे 2 बेहतर टीम है मैदान के ऊपर मुकाबले के लिए उतरी है. पहले बल्लेबाजी करने के लिए मैदान के ऊपर दिखाई देगी विद्या नकाशे की टीम. सेटरेव कर रही है संतोष पारकर की टीम. दोनों भी टीमों में बेहतर क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी मौजूद होने की बेस्ट ऑफ लक सर. का मुकाबला यहाँ पर उभर के बाहर निकल सकता है. क्रिकेट की परिभाषा में कहा जाए तो हार सिलसिला जारी रहता है लेकिन हार भी ऐसी हो की नियोजन करणं महत्वाचं आहे. ओके ओके धन्यवाद. आणि आम्ही जरी ते खेळलो आपलं नियोजन होऊ शकतं. बरोबर. त्यामुळे आपलं कमिटी म्हणून आपलं काम करणं महत्वाचं आहे. ओके खेळणं महत्वाचं मला अजिबात नाही. 3 दिवस मी जेवलो पण नाही कई प्रतियोगिता पण नियोजन मला महत्वाचं आहे. चला जाऊया तर बाहेर आपण. चला
गणेश कोलते आणि दीपेश कांशे. अरे बाबा काय रे या अरे त्याने आधार कार्ड काढला होता जांभळगावचा. काय नाही आधार कार्ड जांभळचा काढला होता. चाललो होतो आमच्या टीम मध्ये उगा चौका चौका चौका. षटकार. सुटला क्या सुटला काय सुटली काय सुटली काय सुटली काय सुटली नाही ना. अरे अरे गेलो चौकार गेलो की काय गेलो. खरे बाण बॉल हवी मारला. शूटिंगच करू भेटली नाही. शूटिंगच करू भेटली नाही काय. अरे तो उभासता म्हटलं तर मी असंच राहिलं. काय म्हणता खैर 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 षटकार. हा षटकार. हा हॅपी बर्थडे साहेब. सेम टू यू. षटकार आहे. चौका. अडवला. तो ह्याच्या वाढतो एरम वाढतो. संदीप संदीप ओढावडा दागी दुरत काढ काढ दागी दुरत. समालोचक नाही तो समालोचक कॉमेंटेटर. खरे गेलो गेलो अरे खकडे गेलो. बॉलच दिसलो नाही आमका. विद्या किती होती रन किती होती. 112 विन करणार. हा 112 विन होणार. हा बॉलच दिसलो नाही आमका. काय गेलो तो
एका चेंडूत 120 होतं. दमलो 105 झालं वाटतं. 105 160 विन आउट झालं ना. अरे 104 होते बाबा. अरे तो काय बोललो 104 नंतर 6 मारला 110 होती आणि आता दुसऱ्या आउट झालो. मग अपेक्षित आहेत. मग 104 झाले 105 झाले. मग आम्ही काय म्हणता 105च म्हणता आम्ही. अरे अण्णा काहीतरी म्हणता. आपल्या गावाना आमच्या टीमचा स्कोर 105 झालो. 106 ला 2 विना. विद्यो काहीतरी प्लॅनिंग करता. 2 झाले तांदूळ 3 चटणी 4 बाळा दुसरी पैसे कसे संपले तुम्ही नियोजन करा. बाण मेला 3 षटकार भारी मला. 2 शूट झाले चांगले. 1 नाही झालो. अरे हो कोय विद्या. अरे माका जमे धरू नको. 3 7 दोन षटकार चांगले शूट झाले. रोहन पवार लवकर यायचं. रोहन पवार. अरे 12 झाले प्लेयर. 4 अरे 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 12 प्लेयर 12. फिल्डिंगच महत्वाची नाही तर तुम्ही मॅच किती या करा ते करणार होय की नाही रे. गणपती बाप्पा. काय रे बॉल काही दिसलोच नाही माका. मी फक्त कॅमेरा फिरवलोय मग बॉलच नाही दिसलो. तो बॉल इलो परत पार्टी तिकडे तो. रोहित मारला काही दिसलोच नाही काय. रोहित ते पोला
हा तो दिसत ह्याच्यात दिसत नंतर बघूया काय स्लो मोशन काय तर दिसत मरून ते पहिला चेंडू अचूक त्या वेळेचा निर्माण दिला गेला आहे ती परत जाते झपटका चेंडू घेतला आणि यावर पैदलाच्या आतमध्ये आणखी एक मोठा फलंदाज क्रिकेट पडल्यानंतर मोठ्याला फलंदाज जमीनवर तैमूरचा तिसरा जिंका चौकार तो पण चौकार घे होय दुसरं पण चौकार काय मिळाला रोहित उलटी कशा घेतला काय मावराट काय जिंकला मावराट काय पकडतात आमचा संघ मॅच जिंकलो फायनलचे जे दोन संघ आहेत प्रगती योग मंडळ साठवडी संघ आम्ही आमचा प्रयत्न केला चांगल्या प्रकारे पण आम्हाला यश मिळालं थोड्या चुका झाल्या आमचा बॉलर जो विश्वासाचा होता त्याने थोडीशी माती खाल्ली पण आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न सोडलेला आहे आणि आमच्या प्रयत्नाला यश आलं सर्कलच्या बाहेर रिंगण करायचं आहे केकेआर संघाच्या बाहेर आपण रिंगण करत आहे आणि येरेमोड संघ तसेच साठेमोड संघ आपण 11च्या 11 खेळाडू घेऊन या ठिकाणी मैदानाची दिशेने वाटचाल करा दोन तुल्यबळ संघ ज्यामध्ये प्रगती युवक साठमवाडी व त्यांच्या विरोधात दुसरा संघ जो नवोदित संघ या कासार्डे गावाच्या मैदानावरती किंवा मुंडे डोंगरीवरती आदरणीय संतोष कांगडे या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहेत पिळाली गावचे सुपुत्र परंतु सध्याच्या घडीला एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं सध्याच्या घडी कृष्णातच भेटलो रे मागे जाऊन बॅट अक्षरशः पाठीवर जाऊन थोपटली गेली असा हा फटका होता हेलिकॉप्टरचं पातं फिरावं असा हा षटकार होता या बॅनरला जर षटकार मारला तर आपल्याला पारितोषिक आहे मधल्या बाबांच्या बॅनरला हिट केलं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक माजी आमदार याच प्रकारच्या फलंदाजीची अपेक्षा असेल नाव हे एके दिवशी होत नसतं आणि त्या दडपणाला मात्र झुगारून हेच दिसत नाही